लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. वडोद बाजार पोलिसांनी गांजा ओढणारे 5 गंजेटी पकडले. 5 जण एकत्र बसून गांजा चिलम ओढून नशा करत असताना टाकला छापा. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी आगामी निवडणूक अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी कठोर कारवाई करण्याबाबत आदेशित केले असल्याने वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 20 जानेवारी रोजी पेट्रोलिंग दरम्यान वडोद बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर, पोलीस मोरे, वाघ, पोलीस अंमलदार दराडे, गायकवाड आणि लोखंडे हे अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईकरिता हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पाथरी गावालगत काही इसम एकत्रित बसून गांजा चिलम ओढून नशा करीत असल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी पंचांसमक्ष छापा टाकला असता तेथे 5 इसम गांजा असलेली चिलम ओढून धुवाधार धूर करून नशा करत असल्याचे दिसून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यामध्ये अभिषेक बंडू काशीद वय 24 वर्ष, सचिन महिबा वाघमोडे वय 23 वर्ष, योगेश कोंडीराम चंदनशिव वय 30 वर्ष, कृष्णा अंकुश पवार वय 26 वर्ष, परमेश्वर अण्णा साबळे वय 28 वर्ष असे मिळून आल्याने पंचनामा कारवाई करून वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत त्यांची वैद्यकीय तपासणी करून ते गांजाच अंमलात असल्याचे खात्री पटल्याने त्यांच्यावर पोलीस ठाणे वडोद बाजार येथे गुन्हा रजिस्टर नंबर 12/2026 NDPS कायदा कलम 8 क 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर हे करीत आहेत. सदरची कार्यवाही छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर, पोलीस हवालदार मोरे, वाघ, पोलीस अंमलदार गायकवाड, लोखंडे, दराडे यांच्या पथकाने केली आहे. यापुढे अशा सार्वजनिक ठिकाणी दारू, अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळून आल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती पोलीस ठाण्याचे वडोद बाजार यांच्याकडून देण्यात आली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.